महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा इच्छा भगवंताची परिवाराचे मार्गदर्शक किसन जाधव यांनी रायगड जिल्ह्यातील सुतारवाडी येथील गीताबाग या निवासस्थानी त्यांना आगळ्या वेगळ्या शुभेच्छा दिल्या. आदिती तटकरे यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतील पिंक कॅम्पेन अंतर्गत त्यांना पिंक शाल, अक्कलकोट निवासी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रतिमा तसेच भला मोठा हार घालून त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी माजी आमदार अनिकेत तटकरे यांचा देखील किसन जाधव यांनी मखमली टोपी, शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. दरम्यान यावेळी किसन जाधव यांनी सोलापूर महानगरपालिका विभागातील लाडकी बहिणी योजनेचा लाभ सर्वसामान्य महिलांना मिळावा यासाठी योजना यशस्वीपणे राबवणाऱ्या आशा वर्कर्स यांचे मानधन काही दिवसांपासून थकीत आहे ते मानधन लवकरात लवकर मिळावे अशी विनंती नामदार आदिती तटकरे यांच्याकडे केली. तात्काळ यावर आपण आशा वर्कर्स यांचा प्रलंबित मानधनाचा प्रश्न सोडवू अशी ग्वाही यावेळी महिला बालकल्याण मंत्री तटकरे यांनी किसन जाधव यांना दिली. या सत्कार सोहळ्याप्रसंगी राष्ट्रवादी सोलापूर शहर उपाध्यक्ष उमेश जाधव, सरचिटणीस संतोष गायकवाड, महादेव राठोड, दीपक आर्गेल, आनंद गाडेकर यांच्यासह इच्छा भगवंताची परिवाराचे सदस्य, पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. भारतीय बाजारात होंडा शाईन 100चा नवीन 2025चा अवतार सादर करण्यात आला आहे. यामध्ये OBD 2B अनुरूप इंजिन तसेच नवीन ग्राफिक्स आणि रंगसंगती देण्यात आली आहे. ही बाईक हिरो HF100, हिरो स्प्लेंडर आणि बजाज प्लॅटिना 100ला टक्कर देणार आहे. यामध्ये पूर्वीप्रमाणेच 98.98 cc एअर कूल्ड सिंगल सिलेंडर इंजिन आहे, जे 7.38 PS पॉवर आणि 8.05 Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन आता OBD 2B मानकांशी अनुरूप आहे. यासह 4 स्पीड गिअरबॉक्स दिला आहे, जो बाईकच्या स्मूथ परफॉर्मन्ससाठी मदत करतो. होंडाने या बाईकला ब्लॅक बेस कलरमध्ये 5 नवीन कलर पर्याय दिले आहेत. ब्लॅक विथ रेड, ब्लॅक विथ ब्ल्यू, ब्लॅक विथ ऑरेंज, ब्लॅक विथ ग्रे आणि ब्लॅक विथ ग्रीन. यामध्ये नवीन ग्राफिक्स देखील जोडले आहेत, ज्यामुळे बाईक अधिक आकर्षक दिसते. होंडा शाईन 100ची एक्स शोरूम किंमत 68,767 ठेवण्यात आली आहे. सोलापूर शहर जिल्ह्यातील मराठा समाजातील होतकरू खेळाडूंसाठी समाजातीलच मान्यवरांनी एकत्र येऊन मराठा प्रीमियर लीग ही क्रिकेट स्पर्धा सुरू केली आहे. त्या क्रिकेट स्पर्धेतील खेळाडूंचा लिलाव अर्थात ऑक्शन मंगळवारी पुष्पस्नेह लॉनमध्ये एका शानदार सोहळ्यात संपन्न झाले. परंतु यावेळी एक मजेशीर असा राजकीय योग पाहायला मिळाला. तो म्हणजे ही स्पर्धा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक नेते प्रशांत बाबर यांनी आयोजित केली आहे. त्यांच्या सोबतीला संघ मालक म्हणून काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक विनोद भोसले यांच्यासह इतर समाजातील मान्यवर आहेत. या स्पर्धेच्या ट्रॉफीचे अनावरण तसेच खेळाडूंसाठीच्या टी-शर्टचे अनावरण मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. या स्पर्धेला स्पॉन्सरशिप एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना नेते जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी दिली आहे. तसेच त्यांच्या वतीने इतरही काही बक्षिसे सांगण्यात आली आहेत. ज्यावेळी टी-शर्टचे अनावरण होते त्यावेळी मंचावर प्रशांत बाबर, विनोद भोसले, भाजप नेते अनंत जाधव, रणजित चौरे, राम साठे, सुनील जाधव, रवी भोपळे, शरदचंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मिलिंद गोरे हे उपस्थित होते. टी-शर्टवर एकनाथ शिंदे यांचा फोटो पाहून विनोद भोसले यांनाही काहीसे हसू आले. यावेळी उपस्थित मान्यवरांमधून काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांना मिळाली शिवसेनेची स्पॉन्सरशिप असे मजेशीर शब्द बाहेर आले. त्याच वेळेस जेव्हा ट्रॉफी अनावरण होती तेव्हा ट्रॉफीवर अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांचे फोटो तर नाहीत ना, असेही मजेदारपणे उपस्थित म्हणाले. शहरी भागातील संघांच्या लिलाव प्रक्रियेकरता एकूण 210 मराठा खेळाडूंची नोंदणी झाली होती. या खेळाडूंना संघाचे प्रायोजक व कर्णधार यांच्या वतीने 1 लाख पॉईंट्समध्ये लिलाव पद्धतीने संघात घेण्यासाठी प्रत्येक खेळाडूंचे नाव, फोटो मंचावरील स्क्रीनवर दाखवून घोषणा करून योग्य ती विभागणी करण्यात आली असून प्रत्येक संघात 15 खेळाडू असणार आहेत. शहरी भागातील 8 संघांचे प्रायोजक अमोल भोसले, सुनील चव्हाण, सचिन मगर, विक्रांत वानकर, रवी भोपळे, संभाजी केत, रणजित मुळीक, वैभव जाधव यांच्या समवेत संघाचे कर्णधार सागर गव्हाणे, नितीन गायकवाड, बाळकृष्ण काशीद, चेतक गोरे,
रोहित जाधव हे उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद गोरे यांनी केले। लिलाव प्रक्रियेसाठी अजित शापरकर यांनी काम पाहिले। बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा क्रूर मारहाणीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। अंबाजोगाई येथे एका दलित तरुणाला अत्यंत अमानुषपणे मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। मारहाण करणाऱ्या आरोपींनी त्याचे पैसे आणि मोबाईल हिसकावले असून तुला खल्लास करतो असे म्हणत मारहाण केली। मागील काही दिवसांपासून बीड जिल्हा हिंसाचाराच्या घटनेमुळे चर्चेत आहे। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी आणि त्यानंतर झालेल्या विविध मारहाणीच्या घटनांनी जिल्ह्यात तणाव वाढला आहे। गेल्या काही दिवसात जिल्ह्यातील अनेक मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत। अशात आता एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे। अंबाजोगाईतील या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार कृष्णा साळे या दलित तरुणाला जबर मारहाण करण्यात आली, तसेच त्याच्याकडून पैसे आणि मोबाईल देखील लुटला गेला। धक्कादायक म्हणजे पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास विलंब केला असा आरोपही केला जात आहे। या व्हायरल व्हिडिओमध्ये 4 आरोपी मिळून या तरुणाला निर्दयपणे मारहाण करत आहेत। कोणी डोक्यात, पाठीवर, पायावर, पोटात आणि मानेवर मारत असल्याचेही स्पष्ट झाले। आरोपींचे चेहरेही स्पष्ट ओळखू येतात। या व्हायरल व्हिडिओनंतर ऑल इंडिया पॅन्थर सेनेने मोठी मागणी केली। सर्व आरोपींना तातडीने अटक करावी, तसेच आरोपींना पाठीशी घालणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। नागपूर हिंसाचाराच्या मास्टरमाइंडचे नाव समोर आले आहे। गणेशपेठ पोलीस ठाण्यात दंगलखोरांविरुद्ध दाखल केलेल्या FIR मध्ये त्याच्या नावाचा उल्लेख आहे। मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा शहराध्यक्ष फहीम शमीम खान याच्या नेतृत्वाखाली 50 ते 60 लोकांनी बेकायदेशीरपणे पोलीस स्टेशनमध्ये गर्दी जमवली। त्यानंतर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या लोकांनी गांधी गेटजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर निदर्शने केली। हा फहीम कोण असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे। फहीम हा 38 वर्षांचा असून त्याने 10वी पर्यंत शिक्षण घेतले आहे। हिंसाचाराला प्रवृत्त करण्यासाठी त्याने लोकांना भडकावले आणि पोलीस हिंदू समाजाचे आहेत, ते आपली मदत करणार नाहीत असे सांगत आंदोलनकर्त्यांना उत्तेजित केल्याची माहिती समोर आली आहे। गेल्या विधानसभा निवडणुकीत फहीमने निवडणूक लढवली होती, मात्र त्याला पराभव पत्करावा लागला। नागपुरात झालेल्या हिंसाचारात बांगलादेशी दहशतवादी संघटनांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे। नागरिकांमध्ये द्वेष निर्माण करण्याच्या उद्देशाने सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या चिथावणीखोर पोस्टच्या तपासणीदरम्यान पोलिसांना नागपूर दंगलीचे बांगलादेशशी कनेक्शन असल्याचे आढळून आले आहे। ही माहिती समोर आल्यानंतर पोलीस आणि गुप्तचर संस्था सक्रिय झाल्या आहेत। या प्रकरणात शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या दिशेने तपासही सुरू केला आहे। सोमवारी सायंकाळी नागपुरातील काही भागांमध्ये दंगलीचे वातावरण निर्माण झाले। काही समाजातील लोक रस्त्यावर शस्त्र घेऊन धावत होते, त्यातील काहींनी पोलिसांवर हल्ला केला। दरम्यान एका फेसबुक अकाउंटवरून एका विशिष्ट समुदायाविरुद्ध अत्यंत अपमानास्पद भाषेत टिप्पणी करण्यात आली। या फेसबुक अकाउंटची तपासणी केल्यावर ते बांगलादेशातून नियंत्रित होत असल्याची बाब समोर आली आहे। त्यामुळे पोलीस देखील हादरले। यानंतर गुप्तचर संस्थांशी सतर्क झाले आहेत व सखोल चौकशी सुरू झाली आहे। या घडामोडीला सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळीराम सुतार यांनी दुजोरा दिला आहे। मुघल सम्राट औरंगजेबाची कबर कायमची उद्ध्वस्त करावी या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने आंदोलन करण्याची धमकी दिली। कबर हटवण्यासाठी कार सेवा करण्याची योजना जाहीर केली। औरंग्याच्या कबरीची तुलना ते अयोध्येतील बाबरी मशिदीशी करत आहेत। बाबरीप्रमाणे औरंग्याची कबर तोडू असे हे लोक सांगतात। त्यासाठी हे लोक कुदळ, फावडी, पहारी, JCB, बुलडोझर वगैरे गोळा करायला लागले। ही सरळ नौटंकी आहे। औरंग्याची कबर तोडायला हा तमाशा करण्याचे कारण नाही। औरंग्या कबरीखाली आहे आणि तो काही उठून बाहेर येत नाही, असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुनावले। कबरी सत्ता राज्य राखीव सुरक्षा दलाचे संरक्षण आहे। ही कबर भारताच्या पुरातत्व खात्याच्या अंतर्गत असल्याने त्याचे बाप केंद्रात बसले आहेत। केंद्राने लगेच हे संरक्षण हटवावे आणि कबरीस जो संरक्षित वास्तूचा दर्जा दिला आहे तो काढून घ्यावा, म्हणजेच ही जमीन मोकळी होईल आणि संघर्षाचा भडका उडणार नाही, असे ठाकरे यांनी सामना दैनिकातील अग्रलेखाच्या माध्यमातून म्हटले आहे। उन्हाळ्याची चाहूल लागली असून या दिवसात पक्षी पाण्यासाठी वणवण हिंडत असतात। त्यामुळे मराठा सेवा संघाने जिल्हा परिषद आवारातील बागेत पक्ष्यांसाठी पाण्याची सोय केली आहे। काँक्रीटच्या जंगलामध्ये चिमण्यांना घर करणे शक्य नाही, यासाठी कृत्रिम घरटे तयार केले आहे। सर्वांनी पक्ष्यासाठी पाण्याची सोय करावी असा रंगपंचमी निमित्त संदेश देण्यात आला। यामुळे जिल्हा परिषद आवारात आता पक्ष्यांचा आवाज घुमणार आहे। मराठा सेवा संघ शाखा जिल्हा परिषदेच्या वतीने पक्ष्यांना पाण्याची सोय करण्यात आली। त्याचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे यांच्या हस्ते करण्यात आले।
यावेळी अनुपमा पडवळे, राजश्री कांगरे, वैशाली शिंदे, अनिता तुपारे, प्रियंका डांगे, स्मिता चव्हाण, गौरी कदम, राणी तवटी, छाया क्षीरसागर, श्रीदेवी माने, अर्चना निराळी, मराठा सेवा संघ जिल्हा परिषद शाखेचे अध्यक्ष अविनाश गोडसे, कास्ट्राईब संघटनेचे अध्यक्ष अरुण क्षीरसागर, गिरीश जाधव, राज्य सहसचिव दिनेश बनसोडे, सूर्यकांत मोहिते, आरोग्य संघटनेचे समीर शेख, संतोष जाधव, योगेश हब्बू, मलिनाथ स्वामी, सुहास शेळीकर, सचिन जाधव, विठ्ठल मलपे, संजय पाटील, उमेश खंडागळे, हरिभाऊ देशमुख, गोपाळ शिंदे, रोहन भोसले, चंदू कोळी, हरीश मेत्रे, सुजित काळे, जमीर शेख, सैफन इनामदार आदी उपस्थित होते. या उपक्रमाबाबत पक्षीप्रेमी नागरिकांनी कौतुक केले आहे. सोलापूर शहरातील फौजदार चौडी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला छातीवर बुक्की मारत पोलीस शिपायाच्या शर्टाला धरून ओढाओढी करून त्यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी एका युवकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. नाईंट्या उर्फ ओंकार संतोष नालावडे, राहणार सुंदरबाई डागा प्रशाला, दमाणीनगर, सोलापूर असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलीस कॉन्स्टेबल दिनेश घंटे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की आरोपीत व इतर 2 ते 3 इसम यांच्यात तक्रार चालू होती. वरील आरोपीत हा स्वतःहून रस्त्याच्या कडेला असलेल्या फुटपाथवर स्वतःचे डोके आणि तोंड आपटून घेत असल्याने त्याच्या डोक्यातून रक्त येत होते. वरील आरोपीस रिक्षात घालून पोलीस ठाणे येथे आणत असताना रिक्षामध्ये फिर्यादीच्या अंगावर थुंकून शिवीगाळ करून फिर्यादीच्या शर्टाला धरून ओढाओढी केली. पोलीस ठाणे येथे उपचाराची वैद्यकीय यादी तयार करत असताना आरोपिताने शिवीगाळ करून परत अंगावर थुंकला. आरोपीत हा आरडाओरडा करत असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी त्यास शांत बसण्यास सांगत असताना त्याने माने यांच्या छातीवर डाव्या बाजूस हाताने बुक्की मारली. त्यास अडवत असताना हाताच्या मनगटाजवळ मारल्याने त्यांना जबर मुका मार लागला. सदर इसमाने पोलिसांच्या शासकीय कामात अडथळा आणून फिर्यादीस धक्काबुक्की करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या छातीवर मारून जबर दुखापत केली आहे.